आणि यानंतरची बातमी मालवणमधनं। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मनोज जरांगे राजकोट किल्ल्याच्या पाहणीसाठी आलेले। त्यावेळेला महाराजांच्या पुतळ्यावरनं केवळ राजकारण होत असल्याची खंत मनोज जरांगेंनी व्यक्त केलेली आहे। या पाहणी दरम्यान जरांगेंसोबत राजरत्न आंबेडकरांची देखील उपस्थिती होती। तसंच आपल्याला याबाबत कोणतंही राजकारण करायचं नसल्याचं जरांगेंनी म्हटलंय। पुतळा कोसळल्यानं देशवासियांच्या भावना दुखावल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। छत्रपती शिवरायांचं राजकारण करणारे आणि शेवटी हे जनता विरोधात घालणाऱ्यांचे थोडे दिवस बघा तुम्ही, यांनी जर दोघांनी असेच नाटकं केले ना, पुरी जनता राज्यात यांच्या विरोधात घालणार आहे। ते कामं करा ना दोघं, पण त्याला सापडून आणा। तो कसं काय पळून गेला, कोण आहे, कोणी करायला तातडीनं लावलं तो पण शोधा। त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे तातडीनं उभा करण्यासाठी, कारण जे 3-3 वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते 6-7 महिन्यात कसं उभं राहत आहे। नेमका करून घेणारा कोण आहे, की करणाऱ्याला जास्त घाई होती, कॉन्ट्रॅक्टरला। हे पळून कसं काय झालं हे बघा। हिशोब जनता करणारे यांना किती राजकारण करू द्या दोघांना पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।